तर नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण लोबी कंपनीचा 5 HP सोलर पंप बघणार आहोत। त्यामध्ये त्याचं इन्स्टॉलेशन, मोटर, मटेरियल आणि त्याचबरोबर त्याचा पाणी प्रेशर पण बघणार आहोत। तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघू शकता लोबी कंपनीचा 5 HP सोलर पंप इन्स्टॉल करण्यासाठी आपण इथे त्याचं जेवढं जे मटेरियल आहे ते सर्व काही घेऊन शेतामध्ये आलेलं आहे बघू शकता। आणि आलेला सर्वात पहिले एक त्याला 5.5 फुटाचा खड्डा केलेला आहे बघू शकता। तर चला आता मित्रांनो, सर्वात पहिले आता आपण मोटर बघूया, त्यानंतर इन्स्टॉलेशनची माहिती घेऊया। तर बघू शकता ही लोबी कंपनीची 5 HP मोटर आहे आणि त्याचबरोबर त्यांनी 30 मीटर हेडपंप घेतलेला आहे। म्हणजे त्यांना जागीच पाणी प्रेशर पाहिजे, त्याच्यामुळे त्यांनी 30 मीटर हेडपंप घेतलेला आहे। म्हणजेच तुम्हाला जर जागच्या जागीच पाणी प्रेशर पाहिजे असेल तर तुम्ही 30 मीटर हेडपंप घेऊ शकता। आणि त्याचबरोबर जर तुम्हाला दाबावरती चालवायचे असेल तर तुम्ही 50 मीटर हेडपंप घेऊ शकता। तर चला आता 30 मीटर हेडपंप बघूया। तर बघू शकता त्याची जेवढी जी बॉडी आहे सगळी स्टेनलेस बॉडी आहे, म्हणजे गळण्याचा वगैरे काही इश्यू नाही आहे। या स्कॅनरवरती त्याची सर्व काही जी माहिती दिलेली आहे याच्याद्वारेच कळतं का हेड किती मीटरचा आहे, त्याच्यावरती दिलेलं आहे 30 मीटरचा हेडपंप। आणि त्याचबरोबर हा जो 30 मीटर हेडपंप आहे तो जवळपास 100 ते 150 फूट खोलीला चालतो। तर चला आता इन्स्टॉल करून घेऊया, त्यानंतर त्याचा पाणी प्रेशर बघूया। तर बघू शकता मित्रांनो, आता आपला जो मेन शिविल आहे तो आपण सिमेंटामध्ये एकदम पॅक केलेला आहे। म्हणजे खालून वरतीपर्यंत पूर्ण तो सिमेंटामध्ये पॅक केलेला आहे, म्हणजेच वाऱ्याने ते उपसू नये त्यासाठी तो एकदम पॅक करायचा आहे, म्हणजे काही प्रॉब्लेम येणार नाही त्यासाठी। आणि याचं जेवढं जे मटेरियल तुम्ही बघू शकता सर्व काही मटेरियल गॅलोनाइज आहे, म्हणजे गंजण्याचा वगैरे काही इश्यू नाही त्याचा। याचा जो नट आहे तुम्ही वर्ष 2 वर्षांनी जरी खोलला तरी तो एकदम इझी खोलून येतो। तसे बाकीचं जो लोखंड आहे ते गंजून जातं, त्यासाठी याला मटेरियल सगळं गॅलोनाइजचं आहे। बघू शकता आता याचं जे जेवढं काम आहे आपलं संपूर्ण इन्स्टॉलेशनचं झालेलं आहे। आता त्यानंतर याच्यावरती आता पॅनल चढून त्यानंतर पॅनल वगैरे आपण मस्तपैकी टाईट करून घेणार आहोत। आणि त्याचबरोबर ही जी विहीर आहे या विहिरीमध्ये आपण मोटर पण सोडून दिलेली आहे बघू शकता। जवळपास 70-1 फुटावरती सोडलेली आहे मोटर। कंपनीकडून 100 फूट पाईप आलेला आहे। विहीर त्यांची 90 फूट आहे, 70 फूट आहे, तर 70 फुटावरती सोडलेली आहे मोटर। तर चला आता इन्स्टॉलचं काम तर झालेलं आहे, आता याच्यावरती पॅनल वगैरे ठेवूया, त्यानंतर पॅनल ठेवून सर्व काही वायरिंग वगैरे करून त्यानंतर त्याचा पाणी प्रेशर बघूया चला। तर बघू शकता मित्रांनो, आता इन्स्टॉलेशनचं संपूर्ण जे काम आहे संपूर्ण काम झालेलं आहे। आणि याला डायरेक्शन पण दिलेलं आहे बघू शकता। वरल्या साईडनं 4 पॅनल केलेले, खाल्ल्या साईडनं 5 पॅनल केलेले आहे। आणि याचं जे डायरेक्शन आहे ते नेहमी दक्षिण बाजूला असतं, म्हणजेच दिवसभर मोटर चालू त्यासाठी याचं जे डायरेक्शन आहे ते दक्षिण बाजूला केलेलं जातं। जर तुम्ही पूर्वेकडे जर केलं तर दुपारपर्यंत मोटर चालू आणि दुपारनंतर पाणी बंद होईल त्यासाठी। तर बघू शकता या साईडला त्याचं कंट्रोल बॉक्स जोडलेला आहे आणि कंट्रोल बॉक्स पण चालू झालेला आहे, म्हणजे वायरिंग वगैरे सर्व काही झालेली आहे। आणि त्याची जी माहिती सर्व काही या साईडला या स्कॅनरवरती दिलेली आहे बघू शकता। आणि मोटर चालू बंद करण्यासाठी वरती खटका दिलेला आहे फॉर्मचा। आणि त्यानंतर तुम्ही जॉईंट पण बघू शकता, जवळपास कलर जॉईंट आहे, म्हणजे याच्यामध्ये उलटं पालटं काहीच नाही आहे। तर चला आता याचे पॅनल वगैरे बघूया, त्यानंतर मग त्याचा पाणी प्रेशर पण बघूया। तर बघू शकता आता इथं पॅनलची सर्व काही जी माहिती या स्कॅनरवरती दिलेली आहे। जवळपास 540 वॅटचं एक पॅनल आहे आणि असे टोटल 9 पॅनल आहे, त्याच्यामुळे पॉवर वगैरे तुम्ही बघू शकताय। तर चला आता यानंतर मोटर चालू करूया, त्यानंतर पाणी प्रेशर बघूया। मोटर चालू बंद करण्यासाठी बघू शकता बघा असा खटका वरती करायचा, लगेच मोटर चालू होते। आणि खटका ऑन केल्यानंतर जवळपास 10 ते 15 सेकंद लागतात पाणी येण्यासाठी। तर बघू शकता अजून मोटर चालू नाही झालेली आहे, बघू शकता झाली चालू 10-15 सेकंदाने पाणी येतं। तर मित्रांनो हा लोबी कंपनीचा 30 मीटर हेडपंप आहे, तुम्ही जास्त पाणी प्रेशर बघू शकताय जवळपास। आणि पाईपाची जी साईज आहे ती जवळपास 3 इंची साईज आहे, 70 फुटावरती सोडलेली मोटर बघू शकता हा पाणी प्रेशर लोबी कंपनीचा। आणि तुमच्याकडे कोणता सोल्युशनचा झालेला आहे ते मी तुम्ही कॉमेंटमध्ये नक्की सांगा। तर मित्रांनो तुम्हाला लोबी कंपनीचा 5 HP सोलर पंपाचा पाणी प्रेशर कसा वाटला ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा। जवळपास 3 वाजता आपण मोटर चालू केलेली आहे आणि 3 वाजेचा हा पाणी प्रेशर तुम्ही बघू शकता। जवळपास ऊन भरपूर पडले आहे, काही विषय नाही, जवळपास चांगल्या पद्धतीने पाणी प्रेशर मारलेलं आहे। आणि या साईडला तुम्ही त्याचा आर्थिंग अरेस्टर पण बघू शकताय, म्हणजे वीज यंत्र हे तुम्हाला प्रत्येक सोलरजवळ बघायला भेटेल। याच्याद्वारे सोलरवरती वीज पडू नये त्यासाठी हे लावलेलं जातं प्रत्येक सोलरजवळ। आणि या साईडला याच्यामध्ये एक 3 फुटाचा रॉड खाली ठोकलेला आहे आणि त्याच्यावरती केमिकल पावडर सोडलेली, म्हणजे दगडी कोळशाची राख आणि त्याचबरोबर थोडंसं केमिकल त्याच्यामध्ये मिक्स आहे। याच्याद्वारे आर्थिंग वगैरे चांगली होते, त्यामुळे प्रत्येक ठिकाणी टाकलेली जाते पावडर बघू शकता।
याच्याद्वारे पावसाळ्या म्हणजे जवळपास वीज पडत नाही त्यासाठी हे लावलं जातं. या साईडला पण बॉडी अर्थिंग दिलेली आहे, बघू शकता. या बॉडी अर्थिंगचं काम एवढं आहे का उन्हाळ्यामध्ये ज्यावेळेस जास्त टेम्परेचर होतं, काही टेम्परेचर मायनस करून जमिनीमध्ये जावं त्यासाठी हे प्रत्येक सोलरजवळ लावलेलं जातं, बघू शकता. तर मित्रांनो, आता आपण LOB कंपनीची जवळपास माहिती घेतलेली आहे आणि त्याचबरोबर याची जी वॉरंटी 5 वर्षांची गॅरंटी भेटते. म्हणजेच मोटर वगैरे जळली किंवा काही दुसरा प्रॉब्लेम आला तर 5 वर्षाचा आत तुम्हाला सर्व काही जे मटेरियल आहे ते दुसरं बदलून भेटू शकते. म्हणजे मोटर असो, हेड असो किंवा दुसरं काही अन्य प्रॉब्लेम असो, कंट्रोल वगैरे, ते 5 वर्षाचा आत तुम्हाला बदलून भेटेल कंपनीकडून. त्यामुळं काही विषय नाही, बघू शकता. तर मित्रांनो, तुम्हाला हा LOB कंपनीचा 5 HP सोलर पंप कसा वाटला ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्कीच करा.